नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पालक पनीर ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक जुडी आपण पालक घेतलेला आहे. 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो आपण इथं पनीर घेतलेलं आहे. पनीरचे मी चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता आपण याचं वाटण तयार करणार आहोत. 1 चमचा बेसन पीठ, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. या लसूण पाकळ्या आपण कशासाठी वापरणार आहोत ते पुढे सांगतेच. अर्धा चमचा कस्तुरी मेथी, 2 चमचे घट्टसर असं ताजं दही घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. पालक आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. आता गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण पालक टाकून घेऊया. आणि पालक हलवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं हा पालक आपण शिजवून घेणार आहोत. पालक लगेचच शिजला जातो. मऊ झाला की लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करून हा पालक काढून घेऊया. तुम्ही बघू शकता पालक शिजलेला आहे, मऊ झाला आहे. आता आपण हा पालक काढून पालक गरम पाण्यातनं काढून लगेचच आपण हा थंड पाण्यात टाकून घेणार आहोत. म्हणजे पालकाचा जो हिरवा कलर आहे तो तसाच कायम राहतो. पालक गरम आहे त्यामुळे 1-2 मिनटं हा पालक मी असाच थंड पाण्यात ठेवणार आहे. आता आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून हिरवी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता आपण तेलावर परतून घेणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची मी इथं ही काळी हिरवी मिरची आहे, तिखट असल्यामुळे मी इथं 2च टाकून घेतलेले आहेत. हिरवी मिरची, लसूण तेलावर परतल्यावर आपण ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला पालकही थंड झालेला आहे. आता तो पाण्यातला पालक आपण थोडा हाताने पालकातलं पाणी काढून टाकूया आणि मिक्सरच्या भांड्यात पालक काढून घेणार आहोत. त्यामध्येच आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मिक्सरला एकदम बारीक अशी पालक प्युरी तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी पालक प्युरी आपली तयार झालेली आहे. आपण याच्यावर लगेचच झाकण ठेवूया. हवेच्या संपर्कात आलं तर पालक कडू होतो किंवा काळा पडतो. इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. या लसूण पाकळ्या आपण एकदम बारीक अशा कट करून घेणार आहोत. आपण हा लसूण फोडणीसाठी वापरणार आहोत. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून मी इथं थोडं तेल जास्त घेतलेलं आहे. 2 ते 3 पळी तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण जे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते पनीर या तेलावर खरपूस असं भाजून घेणार आहोत.
एक बाजू खरपूस झाली की आपण पलटी मारून घेऊया. आणि संपूर्ण पनीर आपण असंच तळून घेतलेलं आहे किंवा भाजून घेतलेलं आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान असे फुलले की यामध्ये बारीक चॉप केलेला लसूण, 1 मिनिट आपण हा लसूण परतून घेऊया, जेणेकरून लसणाचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला जाईल. एक चमचा बेसन पीठ आपण इथं तेलावर भाजून घेणार आहोत, म्हणजे बेसनाचा कच्चेपणा दूर होईल. आपण इथे पालक पनीरसाठी कांदा टमॅटो वापरलेला नाही आहे. आपण त्यासाठी इथे 1 चमचा बेसन पीठ टाकून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या भाजीला पण थोडा थिकनेस येईल. आणि तयार केलेली पालक प्युरी टाकून आपण ही मिक्स करून घेऊया. एक 5 मिनिटं ही पालक प्युरी तेलावर आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण भाजून घेतलेले पनीर टाकूया आणि पालकामध्ये मिक्स करून घेऊया. पालक पनीरची ग्रेव्ही आपल्याला कशी हवी त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. मी मिक्सरच्या भांड्यातच अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण पॅनमध्ये टाकून पुन्हा एकदा पालकामध्ये मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचे आहे. आणि आता या पालक पनीरला एक उकळी काढून घेऊया. एक 5 मिनिटांनी छान अशी उकळी आली की तुम्ही बघा इथे आपण 2 चमचे दही घेतलेलं होतं. ते दही चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये. छान असं क्रीमी स्ट्रक्चरमध्ये आलं की आपण हे पालकमध्ये टाकून घेऊया. कस्तुरी मेथी हातावर थोडीशी चोळून आपण भाजीमध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. दही अवश्य टाका, कारण दह्यामुळे पालक पनीरला छान अशी चव येते. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण एक दणकून अशी पालक पनीरला उकळी काढून घेणार आहोत. एक 5 मिनिटं मी ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करण्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊया. आपण पालक पनीरच्या भाजीला फ्लेवर येण्यासाठी पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिक्स करून घेऊया.
बिलकुल पालकाचा कलर बदललेला नाही आहे. मस्त अशी पालक पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली चमचमीत अशी पालक पनीर तयार झालेला आहे.